हर हर महादेव मित्रांनो जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला समजेल की खूप लोक आपल्या देशाला एका मोठ्या संकटात टाकायचा प्रयत्न करतायत। सध्या आपला भारत देश दोन गोष्टींशी एकत्र लढतोय, ते म्हणजे एक्सटर्नल अफेअर्स आणि इंटरनल अफेअर्स। एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे ज्या कंट्री भारताच्या अगेन्स्ट आहेत, पाकिस्तान, चायना, बांगलादेश, आणि इंटरनल अफेअर्स म्हणजे देशाच्या आतले इश्यूज, एज्युकेशन सिस्टम मध्ये प्रॉब्लेम, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इश्यूज, गॅसचे रेट वाढणं, पेट्रोलचे रेट वाढणं। आता मला नीट सांगा, खूप वर्षापासून बाहेरची लोक येऊन तुमचं घर काबीज करायचा प्रयत्न करतात। मी तुमचं घर वाचवायचा प्रयत्न कराल की घरगुती प्रॉब्लेम्स आधी सॉल्व्ह करत बसाल? ऑब्वियस आहे की घरावर आलेलं संकट आधी सॉल्व्ह करू, बिकॉज जर घर राहिलं तरच इंटरनल इश्यूज नीट सॉल्व्ह करता येतील, बरोबर? मागच्या 54 इयर्स मध्ये काँग्रेस गव्हर्नमेंटनी काय केलं हे आधी नीट बघून घ्या। 1948 प्राईम मिनिस्टर नेहरू 78,000 स्क्वेअर किलोमीटरची इंडियन लँड देऊन टाकली आणि आज त्याला आपण पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर बोलतो। 1963 अगेन प्राईम मिनिस्टर नेहरू चीन 38,000 स्क्वेअर किलोमीटरची इंडियन लँड चायनाला देऊन टाकली। 1974 प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी लक्षद्वीप जे इंडियन आयलँड होतं ते श्रीलंकाला देऊन टाकलं। 12 मार्च 1993 सिरियल बॉम्ब ब्लास्ट अक्रॉस मुंबई 257 लोक मेली। काँग्रेस गव्हर्नमेंटने रिटॅलिएट का नाही केलं? 13 डिसेंबर 2001 इंडियन पार्लिमेंटवर अटॅक झाला, 9 लोक मेली, इकडे पण रिटॅलिएशन नाही। ऑक्टोबर 29, 2005 मुंबई ट्रेन बॉम्ब ब्लास्ट 189 लोक मेली। जयपूर बॉम्ब ब्लास्ट 2008 63 लोक मेली। 2008 अहमदाबाद ब्लास्ट 45 लोक मेली। 2008 मुंबई टेररिस्ट अटॅक 166 लोक मेली। 2011 मुंबईमध्येच ट्रिपल बॉम्ब ब्लास्ट 26 लोक मेली। आता हे सगळं काँग्रेस गव्हर्नमेंटच्या राज्यात झालं। बीजेपी गव्हर्नमेंटच्या राज्यात सुद्धा 3 टेररिस्ट अटॅक झाले। 2016 पुरी अटॅक 19 सोल्जर्स शहीद झाले। 2019 पुलवामा अटॅक, तिकडे सुद्धा आपले सोल्जर्स शहीद झाले। 2025 ला पहलगाम मध्ये टेररिस्ट अटॅक झाला, तिकडे खूप लोकांनी आपला जीव गमावला, पण आपण ऑपरेशन सिंदूर मधून त्यांच्या बरोबर रिटॅलिएट केलं। आणि हाच फरक असतो देशाला लीड करणाऱ्यांमध्ये आणि देशाला विकून खाणाऱ्यांमध्ये। मोदी फॉरेन टूर मारतात, फिरायला जातात, मिठ्या मारतात, मेलोडी खायला घालतात, अरे पण याच डिप्लोमॅटिक मीट्स मुळे आपल्या भारताला एवढे सगळे रिसोर्सेस मिळत आहेत, हे तुम्हाला समजत का नाहीये? 370 आणलं, सीएए बिल पास केलं, अमेंडमेंट ऍक्ट आणला नॅशनल सिक्युरिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी। टेररिस्ट भारतात राहत होते, त्यांची फंडिंग बंद झाली, आणि ही तीच लोक आहेत ज्यांना काँग्रेस गव्हर्नमेंट सपोर्ट करत होती सत्ता मेंटेन ठेवण्यासाठी, आणि म्हणूनच 370 ला अजून सुद्धा विरोध करतात। आणि बीजेपीच्या विरोधात जेवढ्या पण पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना सुद्धा कळलंय की आता आपली सत्ता येणं कठीण आहे। म्हणूनच अख्ख्या देशभरातले पॉलिटिकल पार्टी एकत्र येत आहेत सत्तेसाठी, आणि आपल्याला हे दाखवायचा प्रयत्न करतायत थ्रू सोशल मीडिया की सेंट्रल गव्हर्नमेंट इंटरनल अफेअर्स मध्ये किती वीक आहे। सो भारतीय युथ प्लीज अलर्ट राहा। ज्या गव्हर्नमेंटनी 54 इयर्स देशाचा फक्त कचरा केला, ग्लोबली देशाला काही मान्यता पण नव्हती, आणि आता हीच काँग्रेस आणि अनेक पॉलिटिकल पार्टीज मोदींना विचारतात की तुम्ही देशासाठी काय केलं? अरे 54 इयर्स मध्ये जी घाण केली ना तुम्ही देशामध्ये, ती 16 वर्षामध्ये साफ नाही होणार। पण जे बिल्स भारताच्या हितात असतात त्या बिल्सला तुम्ही विरोध करता। सो देशातला कचरा साफ व्हायला थोडा वेळ तर लागणारच, जर आपला भारतीय युथ अवेअर राहिला तर। जय हिंद, जय भारत, हर हर महादेव।